काय गेले काय आहे येत आहेत. नाही युटर्न मारून येतील मग इथं नाही तर असे येतील फिरून येतील हा फिरून येतील नको टेन्शन येतील. काहीच आहे बघा फायनली विशाखाचे कस्टमर वगैरे आलेले. भावांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो आता मी मस्तपैकी अंघोळ करून रेडी झालो आणि गाईज बाहेर तर एवढा पाऊस पडतो ना जोराचा. रेनकोट वगैरे घालूया गाईज आणि मग निघू आपल्या जॉबची इकडे. चला आतमध्ये जाऊया. बायको देवपूजा करत बसली आतमध्ये. इकडे बायकोची देवपूजा चालू आहे. पण मस्तपैकी चहा वगैरे पिऊया गाईज. आणि बोकी येऊन बसल्या बघा कशी. काय काय भूक लागली काय? थांब देतो तुला देतो. तर गाईज चला आपण मस्तपैकी रेनकोट वगैरे टाकू आणि मग निघूया जॉबवरती. बघूया गाईज आज पण आपला दिवस जातोय कसा. आणि गाईज मी तर काय असं तुम्ही गाईज बघत असाल बाकीचे लोक कंटेंट वगैरे पहिलं बनवतात मग व्हिडिओ काढतात. तर गाईज मी तसं नाही. मी पहिलं व्हिडिओ काढतो मग गाईज व्हिडिओ बनवताना बघतो त्या व्हिडिओमध्ये काय कंटेंट भेटतो तो टाकतो गाईज. तर चला बघूया आज पण आपल्याला काय कंटेंट भेटतंय गाईज. चला निघू आपल्या जॉबची इकडे. पाऊस वगैरे जोरात भरपूर पडतोय. तर गाईज बाहेर तर यांना भरपूर जोराचा पाऊस पडतोय. आणि गाईज तुम्ही बघत असाल बाकीचे लोक पहिले कंटेंट वगैरे बनवतात मग व्हिडिओ बनवतात. तर मी तसं नाही गाईज. मी पहिलं व्हिडिओ बनवतो पूर्ण बघतो गाईज त्या व्हिडिओमध्ये काय कंटेंट भेटतं मग तेच टाकतो गाईज. तर चला काय आता मी निघतोय जॉबची इकडे. बाहेर तुम्हाला दाखवतो पाऊस चाललाय जोराचा. नॉर्मल पाऊस पडतोय गाईज. एकदम दिवसही फ्रेश आहे. हे बघा तिकडे बघा गाईज लोक किती. डोंगर बघा एवढा मोठा आहे गाईज तो. ही बघा पिवळी पिवळी घर सगळी. ही बिल्डिंग झाली मग गाईज तिथे घर दिसत नाहीत. अख्खी पिवळी घर आहेत. इकडे मस्त आहे बघा वरती डोंगरावर. तर आता काहीच निघूया चला जॉबची इकडे. पाऊस पण थोडा नॉर्मली आहे. आता आपण निघू जॉबची इकडे. बघू जाऊन काय होतं दिवसभर दुकानावरती कसा होतो दिवस तुम्हाला दाखवतो. चला चैन पडलेली आहे. कशी काय पडली काय माहिती. पूर्ण चैन पडलेली आहे गाईच. काय झालं काय माहिती गाडीला. सकाळ सकाळ गाईच काहीतरी नुकसान झालं गाडीचं माझ्या भरपूर. फायनली गाईच गाडीचं काम करून दुकानावरती आलेलो आहे मी. आणि बाहेर थांबले गाईच. पाऊस वगैरे पडतोय. आम्ही सगळेजण थांबलो इकडे. अभिषेक आहे बघा. फोन आला अभिषेकला. गाडी गाईच यार भरपूर नुकसान करायला लागली आपल्या आजकाल. रिपेअरिंग करायला लागेल काहीच गाडीची एकदा. बघू थांबू पाऊस वगैरे पडतोय. गप्पा मारत थांबूया आपण बाहेर इकडे. आजू आणि सुनील भाई भिजले. सुनील भाई पूर्ण भिजले. रेनकोट घालून पण भिजलेत. एक्स्ट्रा कुछ लेके आहे की नाही आहे ना तूने. तू भी अच्छा तू पीछे था ना उनके. हाँ आजू भिजलत नाही फक्त हातात भिजले आजूचे. मग मी तर लय हळूहळू आलोय माहितीये का. 30च्या स्पीडने आलोय मी तर. मग बॅग बघ पूर्ण भिजले. सुनील भाई तर पूर्ण भिजलेत. वॉटरप्रूफ आहे. हां बॅग वॉटरप्रूफ आहे नाही. आता येऊन बसलो आतमध्ये काय आम्ही इकडे. काय आलं तू येऊन बसलास. मी ती म्हणली. हा त्यांना वाटलं मी तिकडे बसेल. तू काढा पाहिजे ना. तिथे जर बसली तर बघ. काढा पाहिजे ना. कंटेंट भेटला असतं तुला. आता तसा पण भेटलेलाच ते. ती तिकडे जर बसली बघ. हा काहीच मी वरच्या शोरूमला आलोय काम वगैरे करत बसलोय गाईज. आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना गाईज. खूप जोराचा पाऊस पडतोय. हे बघा गाईज खूप खतरनाक जोरात पाऊस पडतोय गाईज बाहेर. तर
बाहेर तर काय जाऊ शकत नाही काही. बघा पाऊस दिसत झाला काही, भरपूर जोरात पाऊस पडतोय बाहेर. बाहेर येऊन बसलोय आता गाईज मस्त. पाऊस तर आता नॉर्मली पडतोय, पाऊस गेलेला आहे. आणि सकाळपासून गाईज कस्टमर वगैरे तर नाही आहेत, एक पण कस्टमर नाही आला गाईज अजून सकाळपासून. काय माहिती कस्टमर येतात का नाही, आणि काय आपल्याला कंटेंट भेटते का नाही काय माहिती. मी तर काही कंटेंट असं बनवून व्हिडिओ काढत नाही, व्हिडिओज काढतो त्यानंतर व्हिडिओमध्ये काय कंटेंट वगैरे भेटेल तेच टाकतो गाईज. चला बघू आपल्याला काय कंटेंट भेटतात, तुम्हाला दाखवतो कंटेंट काय भेटते, बघूया गाईज. चला हे बघा गाईज, इकडे अभिषेक जेवण आला वाटतं आत्ता. रेनकोट काढत बसलाय बाहेर. पाऊस नाही आहे पण भिजला नाही आहे तो. पाऊस नाही म्हणून काहीच भिजला नाही आहे अभिषेक. आता वर बघत बसला बघा कसा. पक्षी मोजतोय काहीच वरचे. येईल आतमध्ये. रस्ता एकदम सामसूम पडलेला आहे आणि अभिषेक पण गपचूप चाललेला आहे तिकडे पंचिंग करायला. गाईज हे बघा विशाखाचा नवीन रेनकोट. जादू 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 कसं वाटतंय? जादूच वाटतंय ना. अभि स्नॅप काढत बसलाय तिची. धूप गाईज पावसामधनं जादू आले आमच्या शोरूम मध्ये. भाई गाईज येऊन थांबले आतमध्ये, पूजा वगैरे झालेली आहे. कस्टमर वगैरे पण आहेत शोरूममध्ये. विशाखाचं कस्टमर झालेलं आहे सकाळपासून, एकच झाले कस्टमर. सकाळपासून एकच झालं ना, एकच बिल झालं आहे ना. हा एकच बिल झाले काही सकाळपासून. पाऊसही जोरात चालू आहे भरपूर बाहेर. पाऊस कंटिन्यू पडणार होता गाईज, त्यामुळे कस्टमर पण येत नाही आहेत. पण विशाखाचं कस्टमर झाले फायनली. बघतात येत पण हो ना 100%. काय गेले काय आहेत येत आहेत. नाही युटर्न मारून येतील मग. येत नाही तर असे येतील, फिरून येतील. फिरून येतील हा फिरून येतील. येतील येतील नको टेन्शन घेऊ. येतील येतील येतील. मेहनत केली विशाखाने गाईच. येतील येतील नको लोड घेऊ. हा ना 2 तास दाखवले गाईच कस्टमरला विशाखाने. जाऊ शकत नाही असे आहे ना. तेवढ्या एका पावसा पाण्यात ना गाडी नाही ना. अच्छा अशी आहे का. येईल येईल येईल. बघा फायनली विशाखाचे कस्टमर वगैरे आलेले आहेत. चाललं आहे काय त्यांचं तिकडे सिलेक्शन. बघूया काहीच काय फायनल करतात. माल वगैरे काढलेलं आहे, बघू. दोघांचे प्रयत्न चालू आहेत. विशाखा खुश झालेली. आणि आता गाईज हे बघा फायनली विशाखाचा कस्टमर झालेलं आहे. पॅकिंग वगैरे काही चालू आहे. पॅकिंग चालू आहे गाईज. विशाखा झाले का मला शांती. वा बरं वाटतं ना आता. विशाखाला वाटलं काही कस्टमर येत आहे काय नाही येत, पण फायनली पॅकिंग झालेली आहे. चला आपण काही सगळी पटापट पॅकिंग वगैरे करून घेऊ. काही पॅकिंग वगैरे फायनली झालेली आहे अर्ध्यापैकी. बाकी ती पण मूर्ती राहिली महाराजांची, ती मस्तपैकी आहे बबलमध्ये पॅक वगैरे करून घेऊ गाईज. चला अभिषेक विशाखा आणि मी पण आहे काय तिकडे पटापट पॅकिंग वगैरे पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे. गाडीचा आपण माल वगैरे काही घेऊन गेलेले आहेत. तर आता आपण थोड्या वेळाने काही घरी निघूया. फायनली कस्टमर झालेले आहे काही. तर काही चला फायनली आता आपलं दुकान बंद झालेलं आहे. तर आता आपण काहीच निघूया डायरेक्ट घरी. चला लाईटी बिटी बंद करू सगळ्या काहीच वरचे. इकडचा AC बंद. चला काही शॉप वगैरे बंद करूया आणि जाऊया घरी काही. चला भूक तर भरपूर लागले काहीच मला. आता घरी जाऊन बघू काहीच जेवायला काय केलं. आणि काहीच हे बघा सगळा मटेरियल शोरूमचा आतमध्ये घेऊन झालेलं आहे. आता शॉप वगैरे बंद करू आणि मग काहीच निघूया घाय आपण घरी. शटर येतोय खाली हळूहळू. पाऊस आहे. चला काहीच घरी निघू आपण. काहीच बघा फायनली घरी आलेलो आणि पाऊस वगैरे काही भरपूर पडतोय. आणि इकडे बसले सगळेजण गाईज. पप्पा मम्मी
आणि बघा बोका कसा बसलाय बघा सगळ्यांच्या मध्ये बसलाय. कसा बसलाय बघा सगळ्यांच्या मध्ये तिथे. चला काही जाऊया कपडे बिपडे चेंज करू फ्रेश वगैरे होऊया गाईज आपण. चला झोपलाय. हा झोपल तर काय तो. ए चल उठ. हे तिकडं करा हे ते मेले. मग थांबा की ऐकू द्या काय काय करताय. ऐका ना त्यांना एक रिंगटोन सेट करून द्या. कुठली. डाउनलोड करून कुठली पाहिजे तुम्हाला मला सांगा मी जो सांगते त्यांना. पप्पांना पप्पांच्या मोबाईल पण ठेवतात का. स्वामी समर्थाची आहे. तीच ठेवायची का. नाही ती त्याला आता ऐकायचं. पप्पांना जमत नाही काही आता मला ऐकायला आलं म्हणजे रिंगटोन ठेवून देते पप्पांना. जुनं मी मस्त पैकी आवडतोय. हे काय म्हणते ते बघा. काय फ्रेश होतोय मी. हा, जुनं गाणं. जुनं गाणं. पड पाणी पड पाणी पड पाणी पाणी बोल हे गाणं. पड पाणी पाणी शेत माझं लय तानेल तुझ्या ताप्याने पड पाणी पड पाणी पड पाणी पाणी. आणि आता जेवायला बसलोय. आणायला लागले सगळेजण हळूहळू. साधनाने ताट आणले. बायको पातेले घेऊन आली. वरणाचं पिठलं. तर काही बघूया जेवायला काय. जेवायला मस्तपैकी वरण भात नाही आमटी भात गाईत आणि अंडी पण केलेली आहेत मस्तपैकी. जेवण वगैरे करून फायनली गाईत जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. तर चला जाऊन हात वगैरे धुऊया. जरा बघू बाहेर जाऊन गाईच बघू पाऊस. गाईच बाहेर आलोय आणि बाहेर बघा गाईच पाऊस पडतोय. खूप जोरात पाऊस पडतोय गाईच बाहेर. आपण काहीच आतमध्ये बसू एडिटिंग वगैरे करत. मस्त काही आज तर भरपूर मजा आली आपल्याला. थोडं पत्रे खाली येऊन थांबू आपण काही. तर काही आज तर मध्ये होतं आले कस्टमर वगैरे पण झाले काही फायनली. तुम्ही काही बघितलं असेल आपल्याला फायनली काही कंटेंट भेटलेलं आहे. तुम्ही काही बघितलं असेल माझा ब्लॉग. तुम्हाला काही कसा वाटला आवडला असेल लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट बाय बाय.